नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमुखाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. कन्स्ट्रक्शनाचे एनओसीक लागून बीडीओचो पंचायत सचिवाचेर दबाव. लोकांनी सरपंचाक धरलो धारेर. पंचायतीक लोक व्हडले काय बीडीओ विचारतात नावेलकार. बेठो आमदार जालो म्हणून जायना. गोंय सांबाळपाक करपाक जाय आदार. जमिनी लाटप्यांचे विरोधात एकठांय येयात. मोर्चेचे सभेत फर्दीन रेबेलो सराचो बुलंद आवाज. पसऱ्यांचो एग्रीमेंट लीज एरियर्सांक घेवन म्हापशेचे व्यापारी पालिकेचेर फुर्योज. दबाव तंत्र बगर ना दुसरो पर्याय. बुधवारा कांय वेळा खातीर मार्केट दवरतले बंद. पालिकेचेर भरतले मोर्चा, सांगले व्यापाऱ्यांनी. आनी आतां खबरो विस्तारान. प्रोपोज रोड कोर्टाक मान्य ना, तरीकूय बीडीओन नावेलीच्या पंचायत सचिवाक प्रोपोज रोडाक मान्यताय दिवपाचो मेमोरंडम धाडला. नावेलकारांनी अर्थातूच बीडीओचे मनमानीक विरोध केला. पंचायतूय आदेशाच्या विरोधात आसा, पूण ह्या निमतान पंचायत बॉडी श्रेष्ठ काय बीडीओच्यो कोर्टा विरोधातलो आदेश हो विशय चर्चेक येयला. पळयात खबर विस्तारान. What is the point of the panchayat if you cannot do this? Correct. पंचायत किती जाय रे तुमका? पंचायत किती पावतो ना आमगे रिपोर्ट सगळं केला ना. ना रिपोर्ट आता ऐक रे, पंचायतान रिजेक्ट केल्ले, सगळ्या रेजिडेंट्सान रिजेक्ट केल्ले, जाल्यार आदर्श डिक्टेट कोत आमकां. आदर्श कोण? Who are these others, man? आदर्श इज द BDO. Who is the BDO? So if he is passing, call him here in front of us. We want to know. सरपंच आज तुम्ही मीटिंग गेले, स्पेशल मीटिंग. आज तुमगेल डिसिजन किती आहे? मीटिंग गेले म्हणजे यू आर गोइंग टू कन्वे टू हिम बाबा आमगे डिसिजन तुमचे म्हणून. आमगे डिसिजन ते जो लायसेंस दिवपा काय डिसाइड केलं ना. ना ना No, but you have to intimate him, no? You have to tell him no बाबा रो इंगा ना प्रपोज रोड saying that you memorandum has come to the secretary. So you write to him. You don't issue the license. Write to the BDO saying that the residents are objecting. Please come for a meeting with the residents. The panchayat along with all the don't say Gram Sabha members. Tell him today's meeting the panchayat has decided there is no 6. We have already passed a resolution. We are the special meeting to decide on this. Yeah. So let the panchayat decide and tell the secretary that we have decided the Naveli Panchayat that there is no 6-meter road, there is low lying area. On all these conditions what we have mentioned in our letter stands for this meeting. नावेली पंचायतींतल्या रतवाडो हे लो लायन एरियेत पाणथळ जागो आसा. थंय एक प्रोजेक्ट येता. पंचायतीन ताका मान्यताय दिली ना, पूण बीडीओक हे परमिशन दिवपाची घाई जाल्या. तो पंचायत सचिवाचे बड्डेक लागला. परमिशन दी ना जाल्यार कारवाय करतलो खंय. पळयात नावेलचे नवे गेर्र. From the starting project येता आनी कितें जालां अंडर प्रोपोज रोड म्हणून प्लॅन पास कोताय. आतां प्रोपोज रोड म्हणून कितें प्रोपोज रोड शूड बी 6 मीटर. पूण तूं सायटीचेर वचो तूं तिका 3 मीटर देखून रोड आसना. तूं हिंगा मडगांव रेल्वे ऑपोजीट आमी फायट करताले तिका 6 मीटर रोड नासतना व्हडली व्हडली बिल्डिंगान हॉटेलां येयली तिका सगळी. आनी कोर्टान तेजी केस चलता हायकोर्टान. पूण ती केस अजूनय पेंडींग कित्याक आहा तें हांव नकळो. बिकॉज इफ कोर्टान तो डिसिजन दी ते बिल्डिंग आख्खे मोडून वयता. कित्याक मोडून वयता बिकॉज इज इलिगल. बिकॉज देर इज नो 6 मीटर रोड एक जालें. आनी PCB कितें करता प्रोपोज रोड म्हणटा आनी दिता. पूण कोर्टान ऑलरेडी क्लियर केला. बिकॉज कोर्ट हॅज ऑल्सो कम टू नो जायते केसी कोर्टान गेल्ले हायकोर्टान गेल्ले आनी प्रोपोज रोडाचे. कोर्टान सांगला देर इज नॉट प्रोपोज रोड दॅट शूड बी अ 6 मीटर रोड. तुका तो प्रोजेक्ट बांदपा जाय, तुका तो प्लॅन पास जावपा जाय, दॅट शूड बी अ 6 मीटर रोड. सो जेन्ना तिका 6 मीटर रोड ना, हाव द पंचायत विल ग्रांट हिम अ लायसन्स. So Panchayat is absolutely right that when there is no 6 meter road, they cannot grant him a license. That is one of the violation of the terms and condition of the license. एक झाले. दुसरे थिंगा लो लायिंग एरिया. आता थिंगा 5 डिपार्टमेंट सरपंच आमकां सांगते भाशेन कन्वर्सन कलेक्टर ते ऑफिसान बसताय आनी प्लॅन पास कोताय. कित्याक तांकां थिंगा फी मेवता हे मेवता म्हणून ते पास कोताय. They don't come to the site. हांव नाव चॅलेंज कोता to all these 5 department to tell us whether it is a low lying area or not and how they pass this plan. वो प्लॅन कितको त्यांनी कन्वर्सन दिले ते. Collector तुम्ही ऑफिसान बसताय आणि तुम्ही येतो you all don't know what the people are suffering here. You come to the site and you do the re-inspection and see whether it is a low-lying area or it is a barren land or it is orchard land or it is a forest land or what land. So आम आखता हे 5 डिपार्टमेंट कोणे हे केला they should revoke his license.
तुम्ही ते परमिशन दिले ते रिवोक करचे एक जालें. सेकंडली पंचायत हेज स्टूड आयज त्यांनी मिटींग मारलेली बिकॉज बीडीओतल्यान ताका प्रेशर येयलो सेक्रेटरी मेमोरंडम येयलो की तूं ते पास करून. हाउ कॅन बीडीओ डायरेक्ट द सेक्रेटरी यू गिव हिम लायसन्स वेन द पंचायत हेज क्लियरली मेन्शन इन द लेटर they get violation the low lying area, then 6 meter road non side, there is other problem electricity, water. Yes, सगळे असताना how the panchayat and BDO can pass. So what is the respect of the body under Panchayat Raj Act? Body and kita jai if secretary and these officers can take a decision. So when the law has been violated, there is no 6 meter road. Therefore, Panchayat is going to stand till the last. They are going to fight this case with the assistant director of Panchayat. They are going to fight the case in the court. Wherever the matter goes, they will fight. But they will not allow this further. And the Panchayat is with the people. म्हणून आयज सरपंचान आमकां एश्युरन्स दिला दॅट वी वील बी वीथ द पीपल. सो डे वन सान आयज आमची मिटींग जाल्या स्पेशल बॉडी मिटींग आपयलेली. आम डे वन सान पंचायत आमगेले हे प्रोजेक्टाचे ओपोज आसलेली आनी टील टुडे पासून आहाय आमी लायसन्स तेका इश्यू केले ना पंचायतीन कितें हें केलें ना. तेगे सगळे डॉक्युमेंट्स आहाय मुखार व्हिडिओ वयता हिंग वयता थिंग वयता. दॅट इज अ डिफरंट केस. बट आमी एज अ 5 मुगे वड्याचो हांव सगळ्या मुगे लोकां बराबर आहा आनी आमी ह्या प्रोजेक्टाचे एगेन्स्ट आहाय म्हणून डे वन सान सांगलेलें बिकॉज इट इज अ लो लायंग एरिया आनी 6 मिटर्स रोड ना म्हणटा सगळे हें आहा म्हूण. सो मुगे सांगपाक इतलेंच फुडें तर कितें केलें जाल्यार पंचायत तेजे ओपोज वयतली. आता पंचायतीन कितें लायसन्स बी दिला ना दिलो ना दिल ना हें केलें ना. सो तो आतां सेक्रेटरी तेका मेमोरेंडम काडून सेक्रेटरी म्हणटा आपूण लायसन्स दिता. आम सांगिल्लें तेका आम दिनाय. आमकां बॉडी फूल बॉडी एगेन्स्ट आहा तेजे. आम दिनाय म्हणून सांगिलां. दिनाय ते दिनाय म्हणून आनी सेपरेट रावले. ऑन एप्रील 1 एक मेमोरेंडम येयला टू द सेक्रेटरी आनी मागीर आय हॅड पुट इट ऑन द मिटिंगेक आयला प्लेस फॉर द मिटींग. सो ट्यूजडे ऑन 2 तो येयला म्हणून लागलो सेक्रेटरी बाबा आपल्या मेमोरेंडम येयला आनी मेमोरेंडम स्ट्रिक्ट कम्प्लायन्स करून आयला विदीन 7 days आनी इश्यू तांणी आहा ते लायसन्स विदीन 3 days दी म्हणून. सो त्या मेमोरेंडमाची आपले एक्ट करूंक पडटा अदरवायज आय वील बी आपल्या डिस्ट्रिक्ट एक्शन कमी जातलें ऑन द ड्युटी एज अ सेक्रेटरी. सो हांवें म्हणटा ताका राव मातशें. सो थंय आतां 1 तारखेक दवरलो 2 तारीख दवरली 3 तारीख दवरली 4 तारीख दवरली 5 तारीख आनी आयज 6 तारीख जाली. सो ऑन 4th हांवें एक नोटीस काडलो एमर्जन्सी बॉडी मेंबरांक कित्याक तांकां डिस्कस करपाक सिन्स दॅट लायसन्स सेक्रेटरी दिवपाक सोदी तें आमी फाटीं दिवं ना फॉर द लास्ट 3 months. सो कित्याक दिवं ना बिकॉज ऑफ द इन्स्पेक्शन केल्या उपरांत वी हॅड ब्रॉट द इन्स्पेक्शन रिपोर्ट. द एरिया इज लो लायंग कळ्ळें आनी वॉटर कॅचमेंट. ओके सो हो आमगे चड पॉयंट आसलो. आनी सायडीन रोड आहा पळय प्रपोज रोड आहा पळय वचपाक सायटीर ताका 6 meter रोड आमकां मेळोना ऑन द इन्स्पेक्शन डी. सो कंपाउंड वॉल पळय आतां कंपाउंड वॉल लिगल इलिगल दॅट आय डोंट नो दॅट यू हॅव टू प्रूव. सो आम मेळोना म्हणटा हेजे आमी दवरले एंड द अदर पॉयंट्स पावर अवेलेबिलिटी वॉटर अवेलेबिलिटी एसटीपी प्लांट गार्बेज. सो हे सगळे पॉयंट अकॉर्डिंग टू द फायल ऑल द डॉक्युमेंट्स आर देर. ओके आनी दॅट इज तें बी हांवें एक्सप्लेन केलें इन द ग्रामसभा. सो तो म्हणटा आपले डॉक्युमेंट सगळे आहाय आपले कायदो लायसन्स दिवपाचो बिकॉज पंचायत बॉडी हॅज नॉट इश्यूड द लायसन्स. आय एम इश्यूइंग द लायसन्स बेस्ड ऑन माय मेमोरेंडम. ओके सो हांवें बॉडी आयज एक्सप्लेन केलें. सपोज तो तर फोर्सान दिता लायसन्स जाल्यार हाल्यार लोक आमकां जातलो तो लोक आयज तेंचे विचारपा आयला तूं मात लायसन्स दिवपाक तेका मेमोरेंडम तो दिता म्हणटा जाल्यार तुमी कितें करूं सोदताय. आतां आमगे स्टँड पंचायताचें एज अ नावेली विलेज पंचायत लोकां बारबर अलॉंग विथ आमगे वॉर्ड मेंबर विएना ब्रागांजा आहा. सो आमी आयज डिसायड केलां तो तर फोर्सान तो दिता आपल्या मेमोरेंडम प्रमाणे जाल्यार आमगेले हे पॉयंट घाल म्हळ्यार तेका. नंबर 1 लो लायंग आहा ते कितें कोता 1 meter विथाचे ऑन द बॉर्डर ऑफ द प्रॉपर्टी तेगेले नाला बांदपा जाय सो दॅट वॉटर शूड नॉट एक्युमुलेट दे शूड गो टू द लेक सालपेन लेक. सेकंड पॉयंट एर तेगे सगळे इश्यूज आहाय एसटीपी प्लांट घालून सांगिला ऑफ द सिवरेज एंड द गार्बेज बल्क जनरेटर तेणें आपल्यागेली ओन गार्बेज वेट एंड ड्राय सिस्टम तेणें घालपाक पडटलो ऑफ हिज ओन कॉस्ट. तिसरें रोडा लागून आतां रोड आमकां तेंगे फॅमिली पार्टिशन डीड आहा तेजे 6 meter रोड आहा. आतां कंपाउंड वॉल बांदलें ती लिगल इलिगल दॅट वी हॅव टू प्रूव. सो बेस्ड ऑन तेजे आमी तेका सांगिलां इफ तो तर फोर्सान दिता जाल्यार पंचायत हॅड एश्युअर्ड टू द पीपल आम तुमी बरो वाचतली आनी वी वील चॅलेंज दॅट लायसन्स टू द हाय ऑथॉरिटी. फकत आमदार जालो म्हणून जायना गोंयकारांक जाय आमदाराचो आदार.
गोंय सांबाळपाक. इनाफ इज इनाफ आतां झाड जावपाक लागला. बेकायदेशीर जमिनी लाटपाच्या घडणुकांक आतां आळाबंद हाडपाक लोकशक्ती संघटनीत जावपाक जाय. जैत निश्चित आसा, आदले न्यायमूर्ती फर्दीन रिबलोन सांगलें. Enough is enough. Enough is enough. Enough is enough. आम्ही स्वाभिमानी पेडणेकार खरे म्हटल्यार इनाफ इज इनाफ या लोक चळवळीची खरी पिणगी ही याच हरमल गावांतल्यान पडलेली. 39A च्या विरोधात या हरमल गावाच्या लोकांनी जे आंदोलन उभे केले, हांगासर भव्य अशी मशाल मिरवणूक काढली आणि मशाल मिरवणूक काढून आपली ताकद सरकाराक दाखयली आणि सरकारान 39A ची केस, हरमलची केस ही कॅन्सल केली. या हरमलच्या आंदोलनाच्या यशा उपरांत जस्टिस फर्दीनबाब रिबेलोक दिसले की गोंयकार खंय तरी जागो आसा आणि गोंयकारांनी जर ठरयले जाल्यार गोंय आमकां सांबाळपाक शक्य आसा. आणि त्या उपरांतूच ही इनाफ इज इनाफ चळवळ सुरू जाली आणि ह्या चळवळीचो वडवो आयज पुराय गोंयांत पातळलेलो आसा. पयले सुवातेर पणजे बसका जाली, तुफान अशा पद्दतीची गर्दी त्या पणजेच्या बसकेक फावो जाली. त्या उपरांत मडगांवां, मागीर म्हापशा आणि आता तालुका वायज ह्यो जागृताय मिटिंग्यो सुरू आसात. काणकोणा मिटिंग जाली, फोंड्या मिटिंग जाली आणि पणजी, मडगांव, म्हापसा, काणकोण, फोंड्या उपरांत न्यायमूर्ती फर्दीन रिबेलोची इनफ इज इनफची मशाल पेडणे म्हालांत पावली. हरमला जाल्ले इनफ इज इनफ सभेक लोक गर्दी करून येयल्लो. तळागळांतल्या लोकांक न्याय मेळोवन दिवपी ज्येश्ठ वकील क्लॉड आनी नॉर्मा आल्वारीस, आघाडीचो पर्यावरण एक्टिव्हिस्ट स्वप्नील शेर्लेकार, चिमलाच्या आंदोलनाक जैत मेळोवन दिवपी गोविंद शिरोडकार ह्या सारकिल्ल्या एक्टिव्हिस्टांनी मुजरत हे सभेक हजेरी लायिल्ली. 39A कलम रद्द करचें हे खातीर ही चळवळ चल्ल्या. गोंयभर जमीन रुपांतरणाक ओतो येयला. हे फाटभयर हे सभेक लोकांनी गर्दी केल्ली. तुम्ही झोन चेंज करा आणि शेतां जी आसा which cannot be converted can be converted for non-agricultural purposes. I am मुख्यमंत्री बनेगा, I am प्रधानमंत्री बनेगा, I am राष्ट्रपति बनेगा, I am चीफ टाउन प्लॅनर बनेगा, टाउन एंड कंट्री प्लॅनिंग बोर्डाक बनेगा की जेन्ना 91 चो लॉ जो आसा हाउ आर यू ग्रांटिंग परमिशन and दाखया कोण हाउ दिस परमिशन कॅन बी ग्रांटेड दिवपा जायना तो कायदो. आणि त्या कायद्यात कितें म्हणटा, नॉट स्टँडिंग एनी अदर एनीथिंग इन द टाउन अंडर प्लॅन जो आमचो रिजनल प्लॅन जे आसता त्या प्लॅनाक लागून टेनेंटरी लँड जर सेटलमेंटाक दाखोवन जाल्यार दे कॅन नॉट बी कन्वर्टेड नॉट स्टँडिंग एनीथिंग इन एनी अदर प्लॅन. पूण तरी आसतना हे आमची शेत कुपाची कामां जाय गोंयभर गांवांनी तालुका तालुक्यांनी. ही शिरोडा बंद केला, सांगेली बंद केला, सबंद गोंयांत 39A परमिशनां रद्द करपाक जाय. जो पर्यंत असेंब्लीन आमचे बिल डिस्कस करता, असेंब्ली आमचे बिल डिस्कस करूया, असेंब्लीन आमकां सांगात वॉट इज रॉंग विथ दिस बिल. हे बिलान वॉट आर द मिस्टेक्स इट इन. तुमी कित्याक हे मानपाक घेवपाक जायना. लोकांक तुमी उतर दिया. आमी तयार आसा उलोवपाक तुमच्या मदीं. आमकां सांगात दिस सेक्शन इज नॉट प्रॉपर. आनी हांव बाबान पयलीं सांगता हे बिल जे आमी तयार केला सद्या कायदे जे गोंयांत आसात ते कायद्याचो आता कोण म्हणटा अरे शेतां आमची कांय पण जायना एग्जाम्पल्स. पण आमी तेम सगळे विसरतात. आमी कितें म्हणटा तूं अरे तो आमकां चाव पाणी दिता, तो आमकां क्रिकेट बॅट दिता,
फुटबॉल शूज दिता. अरे हे पयशे खंयचे हाडटात ते पगार घेवन पयशे दितात. हे पयसो येता इलिगल कन्वर्शन्स. कोर्टा बरें कोर्ट आसात, पूण कोर्टा पयशे मोडपाक कोण मोडटलो? सो जेन्ना आमी सांगलें जे इश्यू आमी कोर्टाक वतले, थोडे लोक आसात जे गोवा फावंडेशन जे आसले तशें आनी थोडे आसात जे लोकां खातीर वावुरतात. थोडे आदोगाद आमी म्हणटा प्रो बोनो म्हणजे पयशे घेयनासतना लोकांशी काम करतात. हे लोक आमचे हिरो जावपाक जाय. हे आमदार आनी मंत्री आमचे हिरो न्ही. आमचे हिरो असले काय गोंयचे कितले मोठे लोक घेवन गेल्यात. ते कितें हांवें म्हणून एक दीस हांवूय तरणाटो आसलो. रापूण केला भाव लागून हांव 3 दीस आगोवार जेली बसलो. 3 दीस तोरी आसतना हांव सुईत जालो. सो भंय पडपाची. वाय आर यू अफ्रेड? भुरगे वाय आर यू अफ्रेड फॉर द यंगस्टर्स? ते आपण करतले. तांकां नाका की आज ही आज चळवळ जी आसा ही आमची गोंयकारांची. ही जी चळवळ जी आसा ही गोंयचे मातयेची. ही चळवळ जी आसा हे गोंय सांबाळपाक, हे गोंयकार सांबाळपाक, हे गोंय हाडपाक. आनी आज फुडें आमी गोंयात जायना. आज फुडें आमी एकठांय जायना. आज आमी भुरग्यांक सांगना, आज आमच्या शेजाऱ्याक सांगना की वेळ पावला आमी एकठांय जावपाक जाय म्हणून. आनी आमी पळयता जे लोक आज एकठांय जाल्यात गांवांनी वाड्यांनी जागृताय करात. आमी उल मारतले ते उल्याक येयात. हे उल्याक येयात कित्याक आमी आमदार जावपाक ना. पण आमी एक सांगता, हांव तरी आमदार जावपाक ना. नॉर्मल एक जावन तरी आमदार जावपाक ना. शेजारी थोडे लोक आसले बरें आसा, पूण आमी आमदार जावपाक ना. आमकां फक्त आमकां जाय न्ही, आमकां जाय गोंय सांबाळपाचें. आमकां जाय तुमचो आदार. आनी आमकां जाय आज पासून 3 म्हयने पयलीं आमी डिसेंबराक 6 तारखेक हे झाड झाडटाना. हे झाड गोंयांत एक सुंदर झाड जावपाक जाय. हे झाड जावपाक जाय गांवचे कांदे पेडणेकारांचे, साश्टीकारांचे, बिचोलकारांचे. हे आसपाचो एक झाड. आनी हे झाड आसतलें हे आमी गोंयकार. वेपारी हो सरकाराचो अर्थीक कणो, पूण सद्याक हो कणो बागावला वेगवेगळ्या कारणांक घेवन. पालिके बरोबरचो पसाऱ्यांचो एग्रीमेंट, लीज, एरियस अशा साबार गजाली घेवन म्हापशेचे वेपारी बेजारल्यात. विशय जाग्यार घालतले जाल्यार दबाव तंत्रा बगर दुसरो पर्याय उरलो ना. देखून फाल्यां बुधवारा म्हापसा मार्केट कांय वेळा खातीर बंद दवरपाचो निर्णय घेतला. म्हापसा मार्केट फाल्यां कांय काळा खातीर बंद उरतलें. पालिकेन एरियर्स वाडयला. पटी वाडयल्ल्यान वेपाऱ्यांनी असंतोश उक्तायला. एक तर वेपार जायना, दुसरे वटेन दिसामाशी वाडत वचपी टॅक्स व्यापारी पिडल्यात. फाल्यां ते पालिकेचेर मोर्चावरून सीओक जाप विचारतले खंय. म्हापशेच्या आमदारान सिरियसली लक्ष घालचें अशें तांकां दिसता. म्हापशेचे व्यापारी एक आसात. आतां आमदार पालिकेनय एकठांय येत योग्य निर्णय घेवचो अशें व्यापाऱ्यांक दिसता. आयज परिस्थिती कितें निर्माण जाल्लेलो आसा की ह्या दुकानाक जे आमकां दिले तेन्ना भाडें कितलें आशिल्लें? साधारण कसं हांव 75 पयशे आशिल्ले, मागीर ते ₹2.5 जाले. वाडोवन ते भाडें आमचें एट प्रेझेंट म्हणजे ₹3,000 14 स्क्वेअर मिटरच्या दुकानाक ₹3,000 भाडें जालें. आनी ते खरें म्हणल्यार वाडत आसा.
5%, 3% बिल 5% वाढत आता अजूनपर्यंत वाढत आमच्या व्यापाऱ्याला माहीत करतात. आता प्रश्न निर्माण झालेला असा जे म्हापसा म्युन्सिपाल्टी सगळ्या व्यापाऱ्याच्या फाटल्यान तगादा लायला असा की ना तुम्ही फारीक करचे पडले एरिया करून ते करून ते करून. आमच्या व्यापारी संघटना ती वचून गेले त्यांना सांगले सीओ की बाबा हे मिनिस्टरान सांगला की ते अबेंडन कर म्हणून. ना ना ते आमकां काय लागना म्हणटात तुम्ही अबेंडन आमकां अप्लाय करून लिखीत काय करून म्हणटा रायटिंग काय म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट जाले. आता म्हाका सांगा जेन्ना म्युन्सिपाल्टीच्या चीफ ऑफिसर त्या मिनिस्टर सांगता हाय लेवलचे वचचे म्हणून आनी हो सांगता आपण ना म्हणून खंय तरी म्हाका दिसता काळ्या बरें आसा ह्या म्युन्सिपाल्टी गॅदरांचेर की आमी जे जेंचे लीज रिन्युअल जावना एग्रीमेंटचे जेन्ना रिन्युअल ऑफ लीज जावना तांकां लीज रिन्युअल करपाक संदी दिता. 2 म्हयन्याचो टायम दिल्लो एप्लिकेशन करपाक तेंचे एक्सपायर जाता लीज तांकां आनी तितून एक गोळ आसली की प्रोवायडेड ऑल द एरियर्स आर क्लियर्ड बाय द लेसी. ते 2 महिने दिल्ले मागीर ते 2 महिने सोंपता आनी एक हॉरिजॉन्टल काडून आनी 3 महिने वाडोवन दिले. म्हणजे 5 महिन्याच्या त्या पिरियडा भितून ज्या व्यापाऱ्यांचो एग्रीमेंटचो पिरियड सोंपला तेंच्यांनी अप्लाय करपाचें आनी एरियर्स क्लियर करून एग्रीमेंट रिन्यू करपाक अशी वाट करून दिल्ली सरकारान. आनी हितून बरी गजाल अशी आसली की जे कितें पेंडींग आसले एग्रीमेंट रिन्यू करपाचें लीज ताका एक वाट मोकळी करून दिली सरकारान. पण अडचणीचो विशय असो आसा की एरियर्सचे इंटरप्रिटेशन कशें करप. सगळो गोंधळ आसा त्या एरियर्सच्या त्या विशया खातीर. आतां खंयच्या टायमार लीज रिन्युअल जावंक शकता. एखादो व्यापारी वचून स्टॅम्प पेपर दिवन तो आपलो रिन्यू करचो सांगू शकता. ते मागीर म्हणटा की तुजे एरियर्स जे आसा ते तूं क्लियर कर मागीर आमी तुजे रिन्यू करता. आतां एरियर्स जो तेंच्यांनी एक टेबलच्या प्रमाणान एक तेंच्यांनी एक कॅल्क्युलेशन शीट कशी तयार केल्या ती सुद्दां कोणाक पत्र बरयता की तुज्या आमी कॅल्क्युलेट केला 7 लाख जाता कोणाक म्हणटा 5 लाख कोणाक 4 लाख येवन मेळ्ळे. अशा पद्दतीचे म्हाका दिसता खंयसरूच करस्पॉन्डन्स खंयच्याच सरकारीतून आसचें ना आनी आसूं शकना अशें म्हाका दिसता. एक तर तूं ठोस सांगपाक जाय तुजे 4,19,519 रुपया जाता येवन भर म्हणून. चीफ ऑफिसर सडनली एक टेबल तयार करता एक टीम बसयल्या अकाउंट सेक्शनाची आनी सांगता कितें 2004 जे आमी 3% चार्ज करतात ते रॉंग 10% करूंक जाय आसले. 3 आनी 10चो डिफरन्स हा 7% तो तुमी भरपाक जाय इतल्या वर्साचो विथ इंट्रस्ट पेनल्टी टोटल अशें ताणें एक टेबल केला. 2014 परत ताणें 5% तो म्हणजे तितून 5% पर इयर आसा अशें करून ताणें एक टेबल तयार केला. आनी मिनिमम म्हाका दिसता 2 लाख ते 7 लाख पर्यंत वेगळे आंकडे ते नंतर इंडिव्हिज्युअल मर्चंट्स जे कितें तांकां कॅल्क्युलेशन मेळटा पळय तशें खंयच्याच कायद्यान टॅक्स किंवा खंयचे चार्जीस किंवा एनी सरचार्ज म्हणा चार्ज म्हणा रेंट रेट्रोस्पेक्टीव इफेक्टान लावपाक कोणाकूच अलावड ना. कायद्यान ते इट बिकम्स बॅड इन लॉ इट कॅन बी चॅलेंज. आमी म्हापसा बंद करतले न्ही जाल्यार म्हापसा मार्केट बंद करतले जाल्यार रेस्टॉरंटवाले फार्मसीवाले बाकीचे जे एसेन्शियल कमोडिटीवाल्यांनी सगळ्यांनी आमकां त्या प्रमाणे सूचना दिवंक जाय. त्यामुळे फूल टायम बंद आसचो ना. फाल्यां शटर डावन करून वतले मे बी 2 पर्टिक्युलर शॉपां बंद उरतली फाल्यां मॅक्सिमम शॉपां बंद उरतली मॅक्सिमम उरतली. सुटाव न्ही फाल्यां आमी आमचो जो कितें हे आसा पळय प्रोटेस्ट आसा पळय आनी आमची कितें प्रॉब्लम आसा तो तुमच्या समोर मांडला. पण तरी सुद्दां फाल्यां सीओ MLA CP आनी कावन्सिलराच्या समोर दवरून तांकां जर तोडगो काडूंक जाय आनी तेंच्यांनी एकजूट जावन आतां आमी कशे एकजूट जाले सगळे आमी एकजूट जावन मागीर कोर्स ऑफ एक्शन प्लॅन करूं येतात. फाल्यां जर UD मिनिस्टराकडे वचूंक जाय CM कडे वचूंक जाय आमदारान एका मिनटान फोनार अपॉइंटमेंट घेवं येता. आनी हे फाल्यां तुमकां सगळे वांगडा तुमी येवंक ना जाल्यार आता हेतून एकूच जालेले दूध का दूध पाणी का पाणी जातले न्ही. बाजाराबरोबर जर आमदार आसा काय ना कावन्सिलर आसा काय ना आतांच क्लियर जातले. कारण भितून आमी डावट घेवन वचूं शकना न्ही. आतां येवनी न्ही सांगू न्ही तुमी बी मातसो स्ट्रेस करात त्या प्रमाणे. फाल्यां आमी थंयसर वतले आमचे वेपारी वर्गाक थंयसर घेवन वयतले आनी आमी आमची व्यथा सांगतले. आमी तोडफोड करणारे लोक न्ही आमी वेपारी वर्ग. त्यामुळे बाकीचे सगळे जाण आमी वयतले ते आमचे एक शिस्तीन वयतले
आमकां कोणाक काय मोर्चा करून आमकां लास्ट टायम तेच केल्ले, काळे झेंडे दाखयता म्हणून आमी सांगलेले. काळे झेंडे कित्याक दाखयता म्हणलेले ह्याच खातीर की आमचे कोण आयकून घेवपाक तयार ना. मागीर आमकां थंयसर पुलीस स्टेशन आफून हाडले आनी तुमकां पर्टिक्युलर सेक्शनाच्या अंडर तुमकां अरेस्ट करूं शकता म्हणून भंय घातलो. ह्या फावटी आमकां पुलीस ऑफिसरान आफूनी नाल्यार तेच्या सिनियर मोस्ट पर्सनान आफून आमी ह्या फावटी कावडाव जावचे ना. आमी वतले ते वतले आनी आमकां जाय कित्याक आमदारान जर इंट्रस्ट घातलो मागीर प्रेस कॉन्फरन्स बी घेवन किंवा प्रेसाक तुमच्या कडेन तुमकां आफोवन व्हरताले मागीर परत दुसरे एक नॅरेटिव्ह सेट करताले. ह्या फावटी तशें मातशें तुमच्या माध्यमांतल्यान हांव आमदाराक सांगपाक सोदतां अशें करूं नाका म्हणून. आमी म्हापशेकार तुमचे वोटर आनी त्यामुळे तुमी आमकां घेवन आमच्या वांगडा यो आनी आमकां थंयसर चीफ ऑफिसराक जाप विचार आनी तेका डायरेक्शन दी आमच्या इंट्रस्टान आमचो इंट्रस्ट लक्षात घेवन. गोंयच्या 196 गुंतवणूकदारांनी बॉट ब्रो सिस्टमी कडेन संबंदीत फॉरेक्स ट्रेडिंग स्कॅमाची गोंय सायबर क्रायम सेलात कंप्लेंट केल्या. मनोहर उर्फ मिहीर, श्रीकृष्ण आक्षीकार आनी हेर पिडेस्तांनी कागाळी दिल्यात. ऑटोमेटेड ट्रेडिंग सिस्टमीच्या माध्यमांतल्यान घसघशीत रिटर्न मेळटले अशें हायस दाखोवन इन्व्हेस्टरांक फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मात इन्व्हेस्टमेंट करपाक लायले अशें कागाळीत म्हटलां. गोंयच्या इन्व्हेस्टरांनी सुमार 7,36,00,000 डिपॉझिट केल्ले. भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदो 2000, मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदो 2002 आणि अनियमित ठेव येवजण प्रतिबंधक कायदो 2019च्या विविध सेक्शना खाला रायबंदर क्रायम सेलात कागाळ केल्या. की इट वॉज ऑल फॉल्सिफाय केलं त्यांच्यानी, AI जनरेट केलं त्यांच्यानी. म्हणजे ऍक्च्युअली ट्रेडिंग आता प्रमाणे म्हाका जे आता कळ्ळें की ट्रेडिंग चलत नासली, पण दिसताले सगळे ऍक्च्युअल व्हॅल्यू सगळे दिसताले. सो आमी तेच म्हणटा की आमकां जर कितें हितून चान्सीस आसा पयशे लोकांचे, कित्याक खूब लोकांनी जे गरीब लोकांनी सुद्धा खंय हात म्हणजे जितले पॉसिबल आहा न्ही ते कितें म्हणटाले, आमचे जे थोडे आमचे लिडर्स आहा, लिडर्स म्हणले कशें आहा ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट आसले लवेश चौधरीक, ते परत प्रत्येक सिस्टमा टायमार ते दुबय वयताले आनी आमकां अपडेट दिताले वॉटेवर. ते कितें म्हणटाले पयलीं तूं कमी व्हॅल्यू घाल, 10-20-30 हजार घाल आनी चॅक कर. पण जेन्ना तुका पयशे येवपाक लागले तूं ऑटोमॅटिकली तुजे मनशाचो नेचर तो ऑटोमॅटीक तो कितें करता की तो मातसो हाय घालून पळयता आनी ह्या टायमार तो हात पाय सगळे मारता. कित्याक आपणाक आपले फ्युचर सेक्युअर करपाचें आसता न्हू. सो त्या खातीर तशेंच लोक भितून इनवॉल्व जायत गेले, कळ्ळें न्ही. सो ते आमी कितें म्हणटा की हेजेर मातशें इन्व्हेस्टिगेशन जावची आनी जर कोण भितून आतां खंयच्या लेवलाचेर जर लिडर इनवॉल्ड आहा, जे थोड्या गोंयांत सुद्धा आहा, जे इनवॉल्ड आसा तेंचेर सुद्धा चॅक जावचे आनी तेंचे कडेन कितें अमावंट आसा ऑर तेंच्या फुडें तेणी खंय कित्याक कॅशानूच फ्लो जाल्लो आसा. आमी आमचे थोडे अमावंट काडून कोणाक दिताले लिडराक, तो मागीर फुडें दितालो. सो ते पयशे कशे वयताले दुबय ते बी आमकां कळपाक जाय न्ही, कित्याक ते पयशे तर गायब जाले म्हणटा. सो ट्रेडिंग ना जाल्यार ते पयशे दुबय कशे वयताले ते खातीर सुद्धा आमी हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन जावची म्हणून आमी सगळे कडेन हे केला आनी हेजेर आमकां एक रिकवरीचेर कितें ऑप्शन आहा कळचें म्हणून आमी कंप्लेनीन त्या लिडरांचें नांव दिलां तुमी. आमकां कोणी जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट आसलो पळय लवेश चौधरी, आमकां सांगतालो की आपूण फेस ऑफ द लवेश चौधरी ऑफ गोवा. आमकां तेणी तो डायलॉग सांगलेलो. डायलॉग म्हटल्यार तेजो येतो की बाबा आपूण तुमचो लिडर, आपूण सांगता अशें तेणी ग्रुप वॉटेवर. सो तो डायरेक्ट सगळे अपडेट दितालो आमकां. तेजें आमी नांव घातलां, कित्याक तेजें नांव घातलां की आमी ताका डायरेक्टली काय म्हणिना, बट आमी म्हणटा की तेजेरूच सगळे चॅक जावचो, कित्याक पयशे तेज्या कडेन वयताले. गोंयकार तो? हय, गोंयकार तो. कोण नांव कितें? नांव तेजें हेजेर आशुतोष नायक, परवरीचो तो. सो आमी म्हणटा कितें तर तेजे कडेन थ्रू पयशे फुडें वयताले जाल्यार तो कोणाक दितालो. सो ते आमकां सगळे तेजेर जावचे न्ही, कित्याक पयशे खंय ना खंय तरी मूव जाला न्हू, कॅश हार्ड अर्न मनी मूव जाला. सो त्या प्रमाणे तेंच्यांनी ते चेक करचे, हेच आमचे हे आसा. आनी बाकीच्या गोंयकारांक सुद्धा कळचे की बाबा ह्यो स्किमी चालू आसा गोंयांत. आतां तुमकां सांगता की ही जाली बंद जाल्यार मल्टिपल स्किमी नव्यो येयल्या, तेच लोक थोडे नवे स्कीम घेवन येयल्या, आनीक घालता म्हणटा पयशे आनी तुमचे पयशे दिता म्हणटा. पूण कितले दीस चलतले ती गॅरंटी काय ना. तो परत आनी भितून कोण फसचो न्हू. आनी वॉटेवर आमकां जर कितें चान्स आसा हे पयशे रिकवर करपाक आमकां मेळचे, कित्याक आमचे हार्ड अर्न मनी ते खंय ना खंय तरी कोणी तरी वॉटेवर ईडी म्हण, हय थोड्या लोकांनी बाबड्यांनी लोन एकट्यानी आमच्या वळखीच्या लोकांनी एकट्यानी 35 lakhs लोन काढून घातला. सो तांकां दिसलें की हितून खंय तरी लायफ चेंज जातली, कित्याक क्रिप्टोन कशें जालें न्ही की बिटकॉइन त्या टायमार पीक आसलो. म्हाकाच सुद्धा बिटकॉइन चुकलो घेवपाचो. हांवें 2 कॉइन घेतलेले जाल्यार हांव इतलें न्ही आमकां तें दिसलें की आतां परत चुकता काय कितें म्हणून हांगा सामकें आमी एकदां ट्राय करया आनी पळोवया. गेले जाल्यार ओके रिस्क घेवन चिंतले, पण कशें आहा की फायनली सिस्टम बेज आमकां अशें दाखयलें की रिस्क बी फसयले तुमी.
म्हणजे आमकां खरें सांगू ना, ट्रेडींग ना म्हणून सांगू ना, आमकां सांगले की सगळे जेन्युअन ट्रेडींग म्हणून सगळे आहा म्हणून सांगले. सो तुमच्याकडे कितले कोटीचो स्कॅम जाला म्हणटा? आमच्या पेपरा सध्या ऑन पेपर सध्या 7.5 CRचो अमाउंट आसा. बट ऑल ओव्हर गोवा जेन्ना आतां लोकल आतां हे कसं हो एक स्मॉल ग्रुप. दर्यादेग वाठारांतल्या शेकवाल्यांक कमर्शियल सिलिंडर मेळनात. कांय जाण इंडक्शन वापरतात, पूण लायट आपालिपाचो खेळ खेळटा आशिल्ल्यान धंद्याचेर परिणाम जाला. थोडक्यात हे वटेन बांय ते वटेन फोंड, वचप खंय? बागा कळंगूटच्या वेपाऱ्यांची अवस्था कठीण जाल्या. आमकां म्हणल्यार कितें जाता, अजून दर्या इतले ते स्टार्ट जालेले अजून दर्या आमकां सप्लाय ना आनी पडलो कोणाचो कितें हाडून हें करता. आनी आमी थोडे वूड स्टोव चिल्ला केल्या आनी ते कितें करता आमकां ते कन्विनियंट ना हांगा बीग फास्ट दिवपाक. कितें तें खूब स्टीक जाता एंड देर इज नॉट अ हाय फ्लेम. सो बट वॉट यू हॅव डन इज वी हॅव स्टार्टेड यूजिंग वूड वॉट एवर वी कॅन, इलेक्ट्रीक, इंडक्शन, एंड वी आर managing, but still there is no supply and we are worried that we are not going to continue the season, so we are very worried. सो तुम्ही चूल स्टार्ट केला म्हणटा आणि चुलीचेर जे जेवण जाता पळय सो तुमकां कन्विनियंट फास्ट दिवंक शकता कस्टमराक ऑर्डर? कित्याक फोन पडटा तो चालू करचो पडटा, खूब मारची पडटा, कितें जाता इंडक्शन कितें जाता तें लायट सारकी आसना, सांजेची कितें जाता हांगार वोल्टेज मातशी लो, सो ते यूज करूंक जायना. आनी कितें करून इल्लो इल्लो आहा तो यूज करून तसो करून आमी दीस काडटा. आनी भिरांत आहा कितें टुमॉरो we might have to run into this difficulty of closing and we have all the staff that are going to be here till the end of the season. काय गॅस एजन्सीवाले सिलेंडर दुप्पट दरान विकतात. सरकारान ते कडेन लक्ष दिवपाक जाय. वेपाऱ्यां वयले हे संकट आतां सरकारानच सोडोवचें. दर्यादेगेवेल्या वेपाऱ्यांनी गारणे घातल्यात. आनी कितें केलें पळय गॅस ना म्हणटा कितें इमिजिएटली मोर देन 80,000 स्पेंड करून हांवें आमचे इंडक्शन कुकर्स आनी इंडक्शन कुकरूच गेल्ले जायना, तेचेर इंडक्शन पॅन्स आनी पॉट्स हाडचे पडटा. कित्याक दुसरे पॉट्स आनी पॅन चलना, फक्त इंडक्शन आहा पळय तेच पॉट्स आनी पॅन चलता, सो ते मागीर यूज करचो पडलो. फायनली आनी स्टाफाक लागून आमचे वूड फायर कॉमेक्स केले तेंचे जेवणां रांदपाक. आनी म्हाजे भाशेन गॅस तंदूरी हाडली, कित्याक गॅस तंदूरी बंद करची पडली आनी हांवें करून मागीर चाकूल तंदूर कॉमेक्स केले. आणि सध्याचे प्रायस टॅग आसा पळय जेवणाचे तुमी कितें वाडयला? ना, आमी प्रायस टॅग वाडूंक ना. एक्चुली पळोवंक गेल्यार जर कोण 7,000 सिलिंडर गेल्ले. आतां आनी एक हांव आयकूंक येता की म्हाका आयकलां की सावथ गोवा सिलिंडर जे घेता तेंकां मेळना, ते ताका ब्लॅकान सिलिंडर येता. ते बेलगांवासान हाडटा सिलिंडर. ते बेलगांव बॉटलिंग प्लांट आहा थंयसून हाडून ते 4,000 सिलिंडर विकता. सो ते कोण विकता आनी कितें हांव नको आनी खूब ते सावथ गोवा मेळटा, फ्रिली मेळटा. पूण ते तुवें वचून सकाळीं फुडें रातचे वचून कावखान वचून ते हाडूंक जाय तेंचे सांगता की वचून हाडूंक जाय. बट हे सिट्युएशन इतलें बॅड जालें जेन्ना आतां सिलिंडर 14 डॉमेस्टीक कमर्शियल सिलिंडर नॉर्मलायज जायत येयल्या तर कित्याक सप्लाय सारकी ना? ब्लॅकान घेवपाची कित्याक करूंक ना? हे ब्लॅकान घेवन आमचो हेचेर आमच्या पुलिसांनी कारवाय करूंक जाय. जे पळय ब्लॅक मार्केटींग चलता तेणी बंद करपाक जाय. सो हे ब्लॅक मार्केटींग जर बंद जाल्यार आमचे बिजनस रेग्युलर जातले. आमी आतां पळय इतले आमकां इनकन्विनियन्स जाला तरी आसतना आमी आमचो प्रायस वाडोवंक ना. प्रायस आहा पळय तो दवरला आमी. कित्याक आनीक ट्युरिजम बर्डन करपाक बरें ना. कित्याक आमचो ट्युरिजम सदांच स्लाम जावन वयता आनी फाटल्या कितें कितें इश्यूज जाता आनी हे जावन आनीक उदीक ट्युरिजम देंवोन वयता. ताका लागून प्रायस वाडोवपाक आमकां नाका म्हणून आमी वाडोवता. तळावले पंचायतीचे शिमेर भितर वेस्टर्न बायपास सर्व्हिस रस्त्यार व्हड प्रमाणात कोयराच्यो राशी जाल्ल्यान हे संबंदी तळावलीचे उपसरपंच स्टीवन हांणी गंभीर हुस्को उक्तायला. तळावलीचो उपसरपंच स्टीवनान गंभीर हुस्को उक्तायला. पंचायत नेमान वाठारात सुको कोयर एकठांय करता अशें तळावलीच्या उपसरपंचान सांगलें. पूण बायपास सर्व्हिस रोडार लोक व्हड्या प्रमाणात कोयर वडयतात. सगळो दोश फकत पंचायतीक दिवं नाकात, हायवे प्राधिकरणाने जापसालदारकी घेऊन उपाय काडपाक जाय अशें ताणें सांगलें. आनी रिगार्डींग द गार्बेज आम ड्राय वेस्ट कलेक्ट कोताय आनी रोड सायड प्रॉब्लम आहा ते दोनी सर्वीस रोडाको प्रॉब्लम आहा. सो एक्चुअली जेन्ना हायवे प्रपोजल बी येयल्लो हायवे वेस्टर्न बायपास सो तेतून ते लोकल बॉडीज
कॉन्फिडंटान घेयना हो प्रोजेक्ट हें करपाक. सो तेणी मातशें हें गार्बेजी चोवपा जाय सिट्युएशन. सगळें पांचेडाचेर डाम केलें जायना. इन्कम सर्टिफिकेट मेळपाक सद्याक मडगांव नगरपालिकेत लोकांच्यो गिट्टी दिश्टी पडटात. सरकारी येवजण्यांचो लाव घेतले जाल्यार इन्कम सर्टिफिकेट गरजेची. हे उत्पन्नाचे दाखले मेळोवपाक सध्या मडगांव पालिकेत लोक गर्दी करून येवपाक लागला. लोक मोलादीक वेळ काडून इन्कम सर्टिफिकेट मेळोवपाक येतात, पूण पालिकेत उणो स्टाफ आसलेल्यान वेळ फुकट वयता. देखून स्टाफ वाडयतले अशें सीओक सांगचे पडले. आयकात सावियो कुतिनोची कागाळ. न्यू फायनान्शियल इयर स्टार्ट जाल्लो आसा, जी गृह आधार आनी खंय ज्यो गव्हर्मेंट स्किम्स आसा थंय तांकां इन्कम सर्टिफिकेट प्रोड्यूस करपाक पडटा फ्रेश ह्या फायनान्शियल इयराची. आनी तेन्ना आमी पळयता की कितलोसो लोक लायनीन रावन कितले वर काडटात इन्कम हें करपाक सर्टिफिकेट मेळपाक. पयलीं सद्या रिपोर्ट घेवपाक, रिपोर्ट बरोवपाकूय बी मार्केट इन्स्पेक्टर कमी आसा, लायन लागता आनी तेंचेरूय बी लोड येता. सांगपाक 2 जाणांचेर तें जायना समजलें. सो ह्या टायमार पयलीं सद्या एडिशनल हँड्स दिवन जाता तितली बेगीन इन्कम सर्टिफिकेट इश्यू जाता तशी. आनी एट द सेम टायम जेन्ना हें करतात एडिशनल तो रिपोर्ट बरोवपाक हें घेता ते भाशेन प्रिंटींग करपाकूय बी आनी प्लस कॅश कावंटराचेरूय बी. कित्याक कॅश कावंटराचेरूय बी आतां न्यू फायनान्शियल इयर जेन्ना चालू जाता थंय लायनी लागता. कोण आपले ट्रेड लायसन्स भरपा येता, कोण हावस टॅक्स भरपा येता आनी त्या टायमार थंय बी व्हडले लायन लागता, समजा लांब लायन लागता. सो त्या टायमार म्युन्सिपालिटीन मातशें स्ट्रीम लायन करचें, एडिशनल मॅन पॉवर घालून दुसऱ्या सेक्शनात जे कोण येना चड लोड ना त्या सेक्शनांतले काडून ह्या कामाक लायले जाल्यार मातशें लोकांक एक कन्विनियन्स जातलें इतलें आमकां दिसता. टुडे आय हॅव अर्लियर इश्यूइंग द इन्कम सर्टिफिकेट ह्यूज क्राउड पब्लिक ऑफ आवर Malgaon Municipal Council. Then I deputed 4 market inspector to dispose all the income certificate received from this. The morning session it was very crowded. Now 3:30 all the income certificate which was public applied today has been cleared today. Tomorrow also I deputed 4 market inspector till 9:30 to dispose all the income certificate received from tomorrow. From tomorrow I will say that today it is observed that there are huge people are there. So tomorrow we will expedite it as possible. सत्ताधाऱ्यांक फायदो जातलो अशें तरेन केपें पालिका व केपें विजनरी सिटीजन्स फोरमान आरोप केला. केपें पालिके कडल्यान तयार केल्ल्या वॉर्डाचे पुनर्रचनेच्या मसुद्याचेर हरकत घेवपी केपें विजनरी सिटीजन्स फोरमान पत्रकार परिशद घेतली. सध्या सत्तेर आसलेल्या पक्षाच्या उमेदवाराक फायदो जातलो अशे तरेन मसुदो आनी वॉर्डांची पुनर्रचना केल्या अशें केपें विजनरी सिटीजन्स फोरमाक दिसता. आनी आमचे आज इश्यूज आसा जे म्युन्सिपालिटीन ड्राफ्ट आनी डिलिमिटेशन केला ताजेर ब्रिफींग करपाक प्रेसाक आनी लोकांकूय कळून येवपाक जाय कितें चल्लां म्हणटा तें. इन 2021 11 वॉर्ड आसले ते 13 वॉर्ड जाल्ले, स्ट्रक्चर आनी सगळे चेंजीस जाल्ले. तरी आसतना आतां हे जो आतां नवो ड्राफ्ट आयला रोलाचो ताजेर अशें आहा की जे थोडे वॉर्ड्स 3 हातूंतले आशिल्ले ते 3 वॉर्डांतले आसले ते 4 5 हे जाल्ले आसा. सो ताजेर आमी तुमकां ब्रिफींग करतले. केपें पालिका वॉर्डा संबंदात तयार केल्ल्या मसुद्याचेर मंगळारा औपचारीक हरकत दाखल करतले अशें मंचान सांगलें. अधिकाऱ्यांनी उपाय काडलो ना आनी गरजेच्यो दुरुस्त्यो केल्यो ना जाल्यार कोर्टात वचून न्याय मेळयतले अशी शिटकावणी आमोणकारान दिली. वॉर्ड नंबर 3 घातल्यात आनी थोडे वॉर्ड नंबर 4 आसात आनी थोडी ऑलमोस्ट 150-180 जी वोट्स आहा ती सामकी शिफ्ट करून वॉर्ड नंबर 3 घातल्यात टोटल सारखे. आनी हेचे फुडें कशें काम जातलें कितें आमकां कांय खबर ना. आनी ते म्हणटा जॉग्राफिकल ते चेंज करून घेतला पण शिफ्ट कशें केलें खबर ना. ती एरिया वेगळी आसा, जी पयलीं जाल्ली आसली ती बरी आसली आसली आनी आतां कांय खबर ना कशें केलां तें. सो हेजें मातशें कित्याक फुडें इन्फॉर्मेशन कशें आतां डिलिमिटेशन म्हणजे कशें आहा एक NDR लिमिटेशन आसता मेजर डिस्ट्रिक्ट रोड आनी डिलिमिटेशन जाता तेन्ना कायद्यान एक्चुली रस्तो पळय रस्तो MDR रोड आसा पळय तो क्रॉस करून शिफ्ट जावपाक येना. आतां हाजेर म्हजे कडेन गुगल मॅप आसा हाजेर क्लियरली कळटा की हांगच्यान एक 3 वाडे आसा पळय ते वाड्याची वोट्स आसा ते दुसरी वॉर्डान शिफ्ट केला फ्रॉम 6 काडलो आनी प्रोसिजर कॉमेंट केल्या अजून ह्यारू भितर खंय केपें मामेदारान जावं खंय एक प्लॅन ना कंपेर करपाक की 13 वॉर्ड्स खंयचे दाखयले ते. आनी एक मेजर इश्यू जो आहा फॉर एग्जाम्पल आतां खंयचो पार्ट नंबर काडलो आतां आमचो एक पार्ट नंबर आहा पार्ट नंबर 4. I belong to ward number 9 which has got 4 parts. One of them is part number 4.
At part number 4 भितर there are lot of houses which have lot of voters which have got no house numbers. आता तुम्ही समज EROगे गॅझेटा लिस्ट काढली त्यांची पब्लिश केल्या वॉर्ड प्लॅनाचो तेजेर एवरी पार्टान एवरी वॉर्डान हाऊस नंबर्स मेन्शन केले फॉर एवरी वॉर्ड आणि तितून लास्ट एक लायन वोटर्स विथ नो हाऊस नंबर्स. ना हाऊ डज द जनरल पब्लिक अंडरस्टँड की बाबा हे वोटर्स आहाय आता पार्ट नंबर 4 समज एक 50 वोटर्स आहाय म्हाका नाल्यार हाका कशें कळपाचें खंयचे वॉर्डा आहा म्हणटा. देर इज नो क्लॅरिटी ऑन द होल सब्जेक्ट. बेश्टें करपा म्हणून पब्लिश केलें नाल्यार आतां फाल्यां हियरिंग पीरियड 7th सोंपता विच इज टुमॉरो सब्जेक्ट टू ऑब्जेक्शन्स. आफ्टर 7 जेन्ना रोल फायनल जाता पब्लिश जाता वॉट हॅपन्स टू ऑल दीस वोटर्स. त्या समज एक 50 वोटर्स एक बंच आहा तो काडलो आनी एक वोटां घातलो. हाऊ इज द टोटल प्रोसेस गोइंग टू बी हँडल्ड. कांय क्लॅरिटी ना कांय ना हाजेर टोटल सब्जेक्टाचेर. सो आमी EROक मेळ्ळाय आमगे डेप्युटी कलेक्टर मनोहर कारेकरान ताका आमी सांगलां की बाबा यू प्रोवायड अस क्लॅरिटी ऑन द होल सब्जेक्ट. आमकां प्लॅन जाय आमकां हाऊस नंबर्स खंय वयतले तें जाय प्लस ऑल्सो द होल सब्जेक्ट अबाउट डिलिमिटेशन. आतां जेन्ना म्हणटाय की 2021 13 वॉर्ड्स आशिल्ले आतांय 13 वॉर्ड्स जाय. सो वाय आर वी चेंजींग द एरियाज. एरिया चेंज करपाक गरज नासली. आय टोटली अंडरस्टँड की दोर तूं आतां फॉर एग्जाम्पल थोडी हाऊजीस दुसरी वॉर्डां बी पडले करेक्शन वॉज नेसेसरी ती करेक्शन करपा जाय आसली गव्हर्मेंटान नो प्रॉब्लम. पूण तुमी करेक्शन म्हणटा आनी योला शिफ्टिंग वोट्स ऑफ ऑलमोस्ट 250 वोट्स 200 वोट्स फ्रॉम वन वोट टू द अदर. दिस इज नॉट कॉल्ड द सेम थिंग. दिस इज कॉल्ड डिलिमिटेशन बेसिकली. हें केलें तें डिलिमिटेशन केलां. सो हो एक्सरसायज जो आहा इट इज अ टोटल फॉल्टी एक्सरसायज. ताका लागून आमी एज प्रेस घेतल्या की टू पुट इट इन फ्रंट ऑफ द मिडिया. हाजी मुखार समज ते रिजॉल्व जायना जाल्यार विल हॅव टू टेक नेसेसरी स्टेप्स हाऊ टू रेक्टिफाय इट. Just waiting for the final confirmation how they are doing it. That's it. Why do you think this kind of haphazard has done this? And who has done this? Yeah. The people who are there in the power, they have been strictly instructed to do this. And second thing, to save their own people, because some guys they know they are no more safe. Last time also it was not necessary to do the delimitation, but to save them, they have just done the delimitation, change the name of the word so they can do reservations for it. You said some. Could you please name them? No, I can't name it. Everybody knows it. I can't. This is a conspiracy against you all? Yes, 100%. 100%. अदूत बाब एक येवन कितले दीस जाले तुमी आयज फाल्यां लास्ट डे हेका आनी तुमी आयज प्रेस घेता म्हणल्यार इतले दीस कित्याक रावले तुमी. इतले दीस डिक्लेअर जाला ताजे फाटल्यान 2 दीस हॉलिडे जाले न्ही. गुड फ्रायडे ऑब्जेक्शन आमी फाल्यां घालतले. We'll go for the objection tomorrow. There was a 70 ward number 1 to another ward. It has been got back, like how the parents are roaming with their kids. This is a story. When they go another ward, the votes are goes there. When they come back, it is brought back to it is brought back. This is what you say. All the process is done under pressure by the government officials. Yeah, there are chances. There is a pressure on the government officers. See, to do this. We feel that the government officers are being pressurized. Now it is up to the press to go and speak to the government officers concerned and ask for what their take is of the situation. Because when you have not increased the votes, when there is no delimitation, why are we talking about such big pockets of votes being shifted? And thank you, Jarbai. Ask the ERO, ask the AERO, and they will be able to answer that. Vote less झाला असं म्हणून. Not a lot. After the SIR and votes less झाला. गेल्ले पाटी जेन्ना 2021 केपें म्युनिसिपालिटी इलेक्शनाक गेल्ली, I believe the total electoral voters was 11,897, somewhere thereabouts. Achi disa Kepe municipality, if you look at the total of the gazette published, it is sitting somewhere around 11,300 only. So आम्ही समज म्हणटाय की 500 voters less झाले. Still we are looking at reorienting, but when you look at the pattern, more or less pattern same आहा तेंगेलो. ते तितले sizable आहे. माझ्या वॉर्डानूय कितें तरी हे भशेन वयर सकयल जालेले आहा आनी कितलेशे वोट अरावंड 70-80 मिसमॅच जाता. म्हणल्यार लायक फ्रॉम 9-10 11 गायलेले आहा आनी 11 12 वयलेले आहा. सो इट इज कम्प्लिटली रॉंग. कितें पळय जालां पळय तें रॉंग. आयज आमकां श्रीपादान सांगलां तेगेले हितून कितलेशे 3 वॉर्डान शिफ्टिंग जालेले आहा. विष्णूनूय सांगलां तितूनय हें जालेलें आहा. आपल्याचे वोट्स मिसमॅच जालेले आहा. तर हांव कितें म्हणटा आयज 2021 जेन्ना डिलिमिटेशन जाल्लें जाल्यार आतां परतून कित्याक करपाक जाय. जे वॉर्ड आहा तशें आहा. केपेचो आमदार एल्टन डिकोस्टाने हे घडणुकेचो निषेध केला. परत भाजपाचे फुडारी वेचून येवपाची आस्त उरली ना देखून मतांचे विभाजन करपाचे यत्न चलिल्ल्यात असो आरोप आमदारान केलो.
मिस्टेक जाली, चुकीचें जाल्लें की एक घरां समज तरी एक कडेन लास्ट टायम 2021 हांवें चोयल्लें आमदार आसूं पयलीं की घोव एक कडेन आहा, बायल एक कडेन एक वॉर्डां पडो आहा. एक घर एरिया एक समज वॉर्ड नंबर 1 आल्यार एक घर वॉर्ड नंबर 2 पडटाले आनी हे जे इश्यूज आसले हे सॉर्ट आवट करपाक आमकां इन्फॉर्मेशन जालें हे सॉर्ट आवट करून हे कायद्यान कितें आहा तें करतलें म्हूण. बट जेन्ना आतां आमकां कळटें परमणें चोयल जाल्यार म्हाका दिसता नॉर्मली कितें जॉग्राफिकली इट हॅज टू बी कंटिन्युएशन आसपालें फॉर एनी वॉर्ड्स. हिंगात कितें केलां आमगेली MDR रोड केपें एक सांगू आमगेले एक विठ्ठल मोडी म्हूण आहा केप्यां. विठ्ठल मोडी इज अक्रॉस MDR रोड विच गोज फ्रॉम केपें टू कुच्चोरे. तो काळांनी कोणा तरी बऱ्या पडपाक म्हूण दुसरे आपणा बऱ्या नाका ही वोट आमगेली मायनॉरिटी ही काण ओडून दुसरे वोर्डां घालपाक गेले. सेम टायप बोमडामडार म्हणटा एक कडेन ती वोट काडली आनी दुसरी वोट आयली. म्हणजे BJPन कितें केलां आपणा जाय तेंच केलां. म्हणजे तेंकां कितें दिसता तें भिलो आहाय तेंकां खबर आहा आम जिखना आम ते जिखनाय म्हूण कशें सो तेंगे कोण कॅन्डिडेट जाय ते म्हणटकीर तेंकां जाय तेश कोन पीक एंड चूज आनी कोलांनी आपणा भाशेन वोट तयार केलें. हें जावपाय ना आनी म्हाका हें पयलीं केन्नाय जायना आशिल्लें. ही डेमोक्रेसी सो इट शूड बी अ फेअर पोल जावपा जाय, फ्री एंड फेअर पोल जावपा जाय आसले. आनी इट हॅज टू स्टार्ट नाव जेन्ना डिलिमिटेशन कायद्यान कितें जॉग्राफिकली कितें आहा टेकिंग द बाउंड्रीज इंटू कन्सिडरेशन बाउंड्रीज डिलिमिटेशन मार्क जावपा आशिल्लें. हें तें जालें ना. हें फकत आपणा जाय तशें केलां. कुळेची मुळावी शाळा पयलो मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांच्या काळात सुरू जाल्ली. आता हे शाळेत 141 विद्यार्थी शिकतात. शाळेक 100 वर्सां पुराय जातात त्या निमतान शाळेत बाजार भरलो. शाळेतली गणितां भुरग्यांक केन्ना केन्ना कठीण दिसतात. अशा वेळार भौशीक आणि भौतीक व्यवहार मजतीक येतात. हे मतीत घेऊन पालक शिक्षक संघान एक नामी युक्ती काढली, बाजार भरप. भुरग्यांक व्यापार विकपाक लावप आणि तेतूंतल्यान व्यवहाराचें ज्ञान दिवप. मुख्याध्यापक दीपा गांवकरान हो कॉन्सेप्ट समजावन सांगलो आणि प्रत्यक्षात हाडलो. आणि आमच्या शाळेन 117 एनरोलमेंट आसा प्रायमरी खातीर. पयली ती फर्स्ट स्टँडर्ड ते 4थी म्हळ्यार 117 आसा आनी प्री प्रायमरी आमच्या शाळेन आसा आनी आमचे कडेन ती 24 भुरगीं आसा. सगळे टोटल आमचे 141 स्ट्रेंथ आहा हे शाळेन आनी आमचे धारबांदोडा तालुक्यांत सेकेंड शाळा आसा ही इतले एनरोलमेंट आशिल्ली आनी आमचे खातीर एक आमकां डिपार्टमेंट हेड. आज उद्देश कितें मेलो? आमची 141 भुरगीं जास्त करून 141 भुरगीं आमचे आयज बाजार डे खातीर पार्टिसिपेट जाल्ले आसात आनी अशेंच हे पेरंट्सांनी PTA SMC आमकां सगळ्यांनी हेल्प केले आहा ह्या प्रोग्रामा खातीर आनी फुडलीं वर्सां हेज्यांनी चड एनरोलमेंट जावचो आनी पालकांनी अशेंच आमकां सहभाग जावचे आनी आमकां हेल्प करचे ही आमची अपेक्षा. कितें शिकोवपाक सोदता तुमी? भुरग्यांक कितें शिकोवपाक सोदता गो? भुरग्यांक आमी सांगतात की आमी प्रत्येक फाटी आमी सगळे भुरग्यांक पार्टिसिपेट करपाचे प्रयत्न करतात. प्री प्रायमरी जावं प्रायमरी जावं जर कसलोय प्रोग्राम असलो जाल्यार आमी सगळे भुरग्यांक पार्टिसिपेट करूनच हो प्रोग्राम मुखार व्हरतात आनी ह्या खातीर आमकां आमची SMC PTA आनी पालक सगळे सहकार्य करतात. भुरग्याचो जो आयोजीत केला ते खातीर म्हळ्यार कितें भुरग्यांक मेन करून आमी गणित शिकोवपाक आमकां भरपूर हेजो फायदो जाता. देवाण घेवाण हे भुरग्यां मेरेन पोचतात. जशी न्ही एकच दिसा आमी करतली आमी शाळेंत हे शैक्षणीक आमी सदां सांगतात पूण कितें त्याच बरोबर आमी आज भुरग्यांक प्रत्यक्षीत लायव्ह एक्सपिरियन्स दिल्लो आसा. कसो आमी बाजार डे करप भुरग्यां बरें कशें आमी देवाण घेवाण करप बेरीज वजापैकी गुणाकार हे भागाकार हे सगळे हातूंतल्यान आमकां ज्ञान घेवपाक मेळटा म्हणून आमी हो बाजार डे आज आयोजीत केल्लो आसा. या उपक्रमाक पालक आणि थळाव्या लोकांचोय बेस बरो प्रतिसाद मेळ्ळो. खास करून सेंद्रिय उत्पादनां आणि भाजी लोकांनी पोतयो भरभरून घेतली. आमी पळयता हांगा सरकारी प्राथमीक विद्यालय कुळे सुंदर असो बाजार डे भरलेलो आसा आनी तुमी खूब कडेन गेला आसतले शाळेंनी पूण इतली गर्दी आनी इतली भुरगे एका शाळेन आसना. खुबशीं भुरगे हांगा आसा पालक शिक्षक आनी कुळे गांव हो सदांच बरे कामा खातीर नांव केल्लें आसा. तुमकां खबर आहा आमचो दुधसागर वॉटरफॉल आहा तो जगाच्या नकाशाचेर आसा. टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून हांगा खुबशे लोक येता. परत आमची पंचायत आसा किंवा बाकीचे आसा हांगा विविध तरेची देवळां आहा. हांगा फुडेंच गणपतीचें देवूळ आहा, हनुमंताचें मंदीर आसा, मागीर मळिकेश्वराचें आहा. म्हणजे कुळो गांव हो सगळ्यात सजावटीन नटलेलो आसा. तसोच ह्या बाजार डे हांव पळयता खुबशे लोकांची उपस्थिती गर्दी आसा. तरेतरेचे आयटम हांगा हाडला
आणि ह्या शाळेन म्हाका दिसता जवळ जवळ 100 वयर भुरगीं शिकता तशी आजकाल खंयच्या शाळेन मेळना. आणि हांव अपील करता की आमची जी संस्कृती आसा ती टिकोवन दवरून आमच्या भुरग्यांक शाळेनच धाडूंक जाय. जे फोंडा KG पणजे खंय खंय भुरग्यांक घालता ते पालकांनी घालचें न्हू, तांकां शाळेन धाडपाचें. मराठी संस्कृती, गोंयची संस्कृती आणि जे आतां तुमी आयटम सुंदर पळयता, केळीचे बोणे, मागीर तुजे निरपणस, पोपायो जावं, बाकीची भाजी जावं, चुन्ना जावं, खोबरेल तेल जावं, बाकीचे विविध तरेच्यो पुरणपोळ्यो गांवठी, अशे खुबशे हांगा हे भुरग्यां कडल्यान आमकां सुद्दां आयज खूब शिकपाचें आसा. संस्कृती गोंयची कशी आसा हे भुरग्यांक दाखोवन दिल्लें आसा आणि हांव भुरग्यांक खरेंच अभिनंदन करता. सरकारी प्राथमीक विद्यालय कुळे हेज्या बाजार डे निमतान आयज हांगा बाजार भरलेलो आसा आणि आयज हांगा जी भुरगीं आसा ती अंगणवाडीची जी बदच्या 4थी पर्यंतची भुरगीं आसा हेंचो आयज आमच्या स्कुलाच्या सगळ्या PTA मेंबरांनी हांगा बाजार डे भरयलो आसा. आनी तूं जर पळयता आसतलें की ह्या भुरग्यांक फाल्यां देवण घेवणाचें जे जो हें आसा तो तांकां भुरग्यांक शिकोवपाचो हो प्रयत्न आसा. आनी हांगा तुमी चडशे पळयतले कित्याक चडशे आमचे घरगुती घरा कडेन पिकलेली सगळी फरावळ आनी भाजी आसा. तेन्ना ह्या वाठारान आमच्या ZP आमचो रुपेश बाब हांगा आयल्लो आसा. तशें म्हाज्या पंचायतीचे सगळे पंच वांगडी आसा. आनी हो बाजार डे आयज आमी हांगा इन्विटेशन केलां. हो 12 पर्यंत चलतलो आनी खुबशे भुरग्यांकूय तेजो मातसो देवण घेवणाचे थोडे हे कळटले. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम TVची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आणि जिओ TVचेर. पळयत रावात प्रायम.